हॅलो गाईस, तर इव्हिनिंगला मी खाली गेलो होतो वॉक करायला जाता जाता म्हटलं जरा गॉगल्स घेऊन जावे, जेणेकरून खाली गेल्यानंतर थोडी स्टाईल मारायला बेटर होईल. तर खाली जाऊन बघतो तर काय विघ्नेश दादा खाली मॅच खेळत होता. सो मी पण विचार केला की आपणही यांच्या टीमला जॉईन करावं. मयुष दादा आणि विघ्नेश दादा बरोबर मॅच खेळता खेळता मला त्याने खूप छान छान धडे दिले की बॅट कशी वापरायची असते. त्याच्यानंतर एवढं सगळं ज्ञान घेतल्यानंतर ते थोडं पचवायला जड झाली, म्हणून मी एका कोपऱ्याला जाऊन पुन्हा बसलो माझ्या गॉगलशी खेळत. बाय द वे हा माझा नाही, माझ्या आईचा गॉगल आहे आणि हा तिसरा गॉगल आहे. ऑलरेडीचे 2 मी तोडले आहेत, त्यामुळे तिने रस्त्यावरून कुठून तरी 50 रुपयाचा गॉगल उचलून आली आहे. त्याच्यानंतर मी त्यांचीच बॅट घेऊन पळत सुटलो. बॅट उचलताना मला जरा जड वाटत होतं, म्हणून विघ्नेश दादा माझी हेल्प करत होता. पण मी त्याला नाही माझी कोणी हेल्प करायची नाही, जे काही करायचं आहे तो मी एकटाच करेल असं त्याला सांगून त्याचीच बॅट घेऊन मी हिसकावून तिथून पळायला लागलो. त्यानंतर बॅट आणि बॅटचं ओझं उचलून मला असं फील होत होतं की मी स्वतःच आता कोणी छोटा मुलगा नसून एक बाहुबली आहे. बघा 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 बघा, माहिष्मती साम्राज्यम, असाच काहीसा फील मला येत होता. त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हा काय आपल्याला क्रिकेट खेळून देणार नाही, म्हणून त्यांनी माझं नाव माझ्या आईला सांगितलं की काकू प्लीज आमची बॅट आम्हाला द्या ना. म्हणून मी परत विचार केला की जाऊ दे, मला काय करायचं आता सध्या ना, मी तसाही मोठा होऊन क्रिकेटरच होणार आहे. त्यामुळे मी पुन्हा माझा गॉगल घेऊन तिथे स्टाईल मारायचा प्रयत्न केला, पण आई मला ओरडली. त्यानंतर घरी आल्यानंतर मी माझ्या बाबांना थोडंसं दमवलं, पण मज्जा केली खूप. बाय बाय.